दादा दादा कसा आहेस तू? पोलिसांनी खूप त्रास नाही ना दिला तुला? मी ठीक आहे. तू कसा आहेस? मी पण ठीक आहे. बोल. दादा हे ॲडव्होकेट जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे जामिनाचे सगळे कागदपत्र मी सबमिट केलेले आहेत. आता फक्त एक छोटीशी प्रोसेस उरलेली आहे आणि मग तुझी सुटका होईल. विराज, हां. मला जामीन नकोय. काय? अरे नकोय म्हणजे काय बोलतोस तू? आम्ही तुला जामीन मिळण्यासाठी खूप प्रयत्न केले. मिनिट शांत हो. हे बघ, मला माहिती आहे मी इथून बाहेर पडावं अशी बाबांची इच्छा नाही आहे. आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन निर्णय लागायच्या आत मी जर बाहेर पडलो तर बाबांना अजून राग येणार आहे. जामिनाची खरं गरज ज्याला आहे तो सुटला पाहिजे आधी. म्हणजे लॉकअपमध्ये काका आहेत. ते गरीब आहेत बिचारे. जवळ माणसंही नाही आहेत आणि पैसेही नाही आहेत. त्यांना इथून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. बाहेर मुलगी एकटी आहे, बायको आजारी आहे. त्या दोघींची काळजी घेण्यासाठी त्यांनी इथून बाहेर पडलं पाहिजे. अरे दादा काय बोलतोयस तू? आम्ही तुला सोडवण्यासाठी आलो इकडे आणि तू त्यांचा विचार करतोय. विराज, काय करू मी घरी? बाबा तयार आहेत का मला घरात घेण्यासाठी? त्यांना वाटतंय का की त्यांचा मुलगा हे मुद्दाम करणार नाही म्हणून? त्याच्याकडून चुकून घडलं असेल, आपण त्याला माफ करूया. करतील का माफ? कळलं? काय करू बाहेर येऊन? घरात वाद, भांडण, अपमान एवढंच आहे ना? कशाला? मी इथे राहिलो काय किंवा घरी राहिलो काय, दोन्हीकडे लॉकअपच आहे. त्यापेक्षा इथं बरं आहे. इथे किमान माझा अपमान करणारे, मला मारणारे माझे सख्खे तरी नाही आहेत. म्हणूनच म्हणतोय, ज्याला गरज आहे ना त्याला मदत करू. दादा पण विराज, जोशी साहेब, काकांना इथून बाहेर काढायचं. पैसे आम्ही देऊ.